बरं. आज आपण एक महत्वाचे इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्यावर चर्चा करणार आहे. 1863 टू 1926 हा त्यांचा कालखंड आहे. आणि ज्या कालखंडामध्ये त्यांनी काम केलं त्याला एज ऑफ रेकॉर्ड असं म्हटलं जातं. आणि याच्या मागचं कारण असं आहे की राजवाड्याच्या काळामध्ये जे भारतामध्ये ब्रिटिश अधिकारी होते, प्रशासकीय अधिकारी, त्यांनी बऱ्याच प्रमाणात इतिहास लेखन करायला सुरुवात केली आणि त्या इतिहास लेखनामधून त्यांनी भारतीय इतिहासाला, त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या परंपरेला न्याय दिला नाही, अशी विचारसरणी बऱ्याचशा भारतीय विचारवंताच्या मनात यायला लागली. आपण पाहिलंय साम्राज्यवादी इतिहास लेखन. आणि या साम्राज्यवादी इतिहासकारांनी काय केलं की आपल्या लिखाणातून भारतीय संस्कृती आणि ही फार निम्न दर्जाची आहे, भारतीय लोकांवर त्यांना संस्कृती काय आहे, त्यांना प्रशासन काय काय कसं करायचं आहे, हे सगळं चालवण्यासाठी जो अनुभव लागतो तो त्यांच्याकडे नाही, आणि प्रशासन आणि संस्कृती हे सगळं केवळ पश्चिमी राष्ट्राकडे आहे, असा सर्वसाधारणतः प्रचार आपल्या लिखाणातून साम्राज्यवादी इतिहासकारांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून आपण हे पण पाहिलं की राष्ट्रवादी इतिहास लेखन भारतामध्ये तयार झालं. त्यांनी भारतीय संस्कृतीला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. तर राजवाडे सुद्धा या राष्ट्रवादी इतिहास लेखनाने प्रेरित झालेले होते. तर हे एज ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय? या जेम्स ग्रांट डफ ज्यांनी जसं हिस्ट्री ऑफ मराठाज हे पुस्तक लिहिलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचं चित्रण व्यवस्थित केलं नाही, मराठ्यांच्या इतिहासाला योग्य तो न्याय दिला नाही, असं म्हणणं बऱ्याचशा विचारवंताचं होतं. आणि मग त्या दृष्टीने त्यांनी साधने गोळा करायला सुरुवात केली. आणि या साधनांचं अध्ययन करून खरा इतिहास हा लोकांच्या समोर आपण मांडला पाहिजे, अशी जी विचारसरणी होती. आणि त्या विचारसरणीला अनुसरून जे साधनं गोळा करण्याची फार मोठ्या प्रमाणात एक प्रक्रिया भारतामध्ये सुरू झाली, त्यालाच एज ऑफ रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातलाच हा एक राजवाडे यांचं योगदान त्याच्यामध्ये फार महत्वाचं योगदान आहे. राजवाडे हे कोकणातल्या एका फॅमिलीतले होते. जोशी त्यांचं आडनाव होतं, पण ते राजाश्रयाला त्यांची फॅमिली आल्यामुळे राजवाडेच म्हणून ते ओळखले जायचं. त्यांचे वडील लहान असतानाच वारले आणि म्हणून काकाकडे त्यांनी पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षणाला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन त्यांनी केलं, पण पोस्ट ग्रॅज्युएशन ते कम्प्लीट करू शकले नाही. ऍक्च्युली ते थोडंसं त्यांना ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम पण होता. त्यांना कुठलीही नॉर्मल शिक्षण पद्धती आवडायची नाही. स्वतः ते खूप वाचन करायचे आणि मग सांगायचे की हे सगळं मी वाचलेलं आहे, मला काही या क्लासमध्ये बसण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही, मला हे सगळे डिग्री घेण्याचे मागे लागलेले आहे, मला मात्र खरं ज्ञान घ्यायचं आहे, असं वगैरे त्यांचे विचार होते. 25व्या वर्षात असताना त्यांचे लग्न झालं, पण लवकरच त्यांची मुलं आणि त्यांची पत्नी सुद्धा वारली. त्यानंतर मात्र त्यांनी दुसरं लग्न न करता सगळं आपलं जे आयुष्य जे आहे, आपलं जीवन हे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करणे, त्यांचं एडिटिंग करणे आणि त्याला प्रकाशित करणे याच्यामध्ये घालवलं. ते बरेच वाचन करायचे आणि सोबतच त्यांनी पश्चिमी विचारवंतांचे विचार सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाचले होते. पण जे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी जे मराठीमध्ये एक जो पिरियडिकल काढलं होतं निबंधमाला नावाचं, तर त्या निबंधमालामध्ये अ, निबंधमाला आणि तत्कालीन जे राष्ट्रवादाची एक विचारसरणी भारतामध्ये प्रसारित व्हायला लागली होती, त्यांनी राजवाडे प्रभावित झाले होते. त्यामुळे आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्येच मी नेहमी लिखाण करेल, असं त्यांनी निश्चय केला होता. अर्थात जे पश्चिमी विचारवंतांचे विचार आहे, ते मात्र भारतीय लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना त्याच्याशी परिचय व्हावा, ही त्यांची जरूर इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी प्लुटोचं द रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ होता तो मराठीमध्ये प्रकाशित केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक जर्नल सुरू केलं, भाषांतर. आणि या भाषांतर जर्नल मधून त्यांनी जे पश्चिमी भाषांमधले जे विचारवंत होते, त्यांचे विचार या भाषांतर या पिरियडिकल मधून, या जर्नल मधून त्यांनी लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. बरेचसे पैसे खर्च करून त्यांनी 37 महिनेपर्यंत हा ग्रंथ या पिरियडिकलचं प्रकाशन त्यांनी चालवलं. ग्रँडअपचं जे पुस्तक होतं किंवा जे प्रशासकीय इतिहासकार होते, ते ज्या पद्धतीने पुस्तकं लिहायचे त्यांच्याशी अर्थात राजवाडे आणि त्यांचे बऱ्याचशा सवंगडी त्यांचे मतभेद असायचे. तर त्यांनी जे काम केलं, त्यांनी खरा इतिहास लोकांसमोर आणावा या उद्देशाने साधने संकलन करायला सुरुवात केली. त्यांना शिक्षकाचं नोकरी मिळाली होती, ती नोकरी त्यांनी सोडून दिली आणि मग साधने गोळा करण्यासाठी ते भारत भ्रमण पूर्ण पुष्कळ ठिकाणी ते फिरले. तत्कालीन कालखंडामध्ये दळणवळणाची साधनेही फार विकसित झालेली नव्हती, त्यामुळे बरेचदा बैलगाडीवर बसून, बरेचदा पायी त्यांनी प्रवास केला. जिथे जिथे त्यांना माहिती व्हायची की इथे इतिहासाची साधने उपलब्ध आहे,
त्या त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना विनंती करून त्यांच्या घरातलं ते इतिहासाचं महत्वाचं कागद ते घ्यायचे, त्याची कॉपी करायचे आणि मग तो कागद परत करायचे. बरेच लोक त्यांच्याशी सहकार्य करायचे नाही, त्यांना या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नसायचा. पण या गोष्टीची अर्थात राजवाड्यांना बरीच चीड यायची आणि ते सांगायचे की हे जे पटवर्धन सरदार आहे यांच्या वंशजांनी आपल्या वडिलांपासून धनसंपत्ती घेतली, त्यांची जमीन घेतली, आम्ही त्यांचे वंशज आहे म्हणून. पण आपण त्यांचे वंशज आहे म्हणून आपण त्यांचा इतिहास टिकून ठेवण्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही. तर या विपरीत एक खरे नावाचे गृहस्थ होते, ते त्या पटवर्धन सरदारांचा इतिहास लिहित होते. हा, पटवर्धन सरदाराचा इतिहास ते तर राजवाड्यांचं असं म्हणणं होतं की पटवर्धनांची मुलांना संपत्ती न देता ती त्यांची वडिलोपार्जित संपत्ती खरं तर त्या खरेला द्यायला पाहिजे, कारण तो आपल्या इतिहासाचं पटवर्धनांच्या इतिहासाचं संवर्धन करतोय. तर असं हे स्वतः बैलगाडीनी किंवा पायी प्रवास करून आपल्यासोबत स्वयंपाक करायचं सामान सगळं घेऊन जायचे, मग वेगळा स्वयंपाक करायचे, कधी झाडाखाली कधी धर्मशाळेत. असं राहून त्यांनी मराठ्यांच्या साधनांची पुष्कळशी साधने गोळा केली. आणि नेमकं ते जेव्हा प्रवासाला जातात तेव्हा त्यांना नेमकं पैसा कोण होता, त्यांकडे एकदम काहीच नव्हतं, नौक्यांनी सोडून दिली होती. तर मग त्यांचा उदरनिर्वाह कशावर चालतो तर ते त्याच्याबद्दल काही निश्चित माहिती मिळत नाही. पण राजवाडे लिहितात की मी बऱ्याचशा सावकारांकडून कर्ज घेतलं आणि ते सावकार काही मला कर्ज कधी मागत नाही. आणि तसंच जे छोटे छोटे राजे महाराजे होते ते त्यांना मदत करतात. तसंच रामदास स्वामी रामदासी पंथातले जे रामदासी शिष्य आहे ते सुद्धा त्यांना मदत करतात, असं सर्वसाधारणतः समजलं जायचं. तर त्यांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांचं काय योगदान होतं, आता आपण थोडीशी चर्चा करूया. हे जी साधनं त्यांनी गोळा केली, ती साधनं नंतर मग त्याचं कॅटलॉगिंग करून त्यांनी ते प्रकाशित करायला सुरुवात केली. तर त्यांच्या ते जिवंत असताना 17-18 खंड प्रकाशित झाले आणि मग नंतर बाकीचे खंड त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. तसे 22 खंड प्रकाशित झालेले आहे आणि या सगळ्यांचं टायटल आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. हे त्यांचं इतिहास लेखनाला महत्वाचं योगदान आहे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंडामध्ये. त्या व्यतिरिक्त राधा माधव विलास चंपू हा संस्कृत ग्रंथ होता, जो जयराम पिंडेने लिहिला होता. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण मराठाकालीन इतिहास लेखन वाचलं फर्स्ट सेमिस्टरला, तेव्हा याचा उल्लेख आला होता. तर हे राधा माधव विलास चंपूचं त्यांनी एडिटिंग केलं आणि त्याला फार विस्तृत प्रस्तावना लिहिली. मराठ्यांच्या इतिहासाची साधने हे जर 22 खंड त्यांनी प्रकाशित केले, त्याच्या बऱ्याचशा खंडांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या. राजवाड्यांच्या प्रस्तावना म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि या राजवाड्यांच्या प्रस्तावनामधून इतिहासाबद्दलचे राजवाड्यांचे विचार काय होते हे आपल्याला आपला त्याच्याशी परिचय होतो. मैकावतीची बखर त्यांनी एडिट करून प्रकाशित केली. या व्यतिरिक्त राजवाडे लेख संग्रह म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर हा 3 खंडात्मक ग्रंथ प्रकाशित झाला. तसंच भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हा एक इंडिपेंडंट ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. तर ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड ही सगळ्यात मोठी. त्यानंतर राधा माधव विलास चंपू हा ग्रंथ, मैकावतीची बखर हा ग्रंथ, हे जुने ग्रंथ आहे. त्यांनी एडिट करून प्रकाशित केले, त्यांनी लिहिलेले नाही. राजवाडे लेख संग्रह आहे त्यांचा इंडिपेंडंट जो लेख त्यांनी लिहिले ते प्रकाशित झालेले आहे. आणि भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, त्यामुळे प्राचीन काळापासून विवाह प्राचीन काळी कशा कशा पद्धतीचे व्हायचे या सगळ्यावर त्यांनी लेख लिहिले, त्यालाच भारतीय विवाह संस्थेचा इतिहास म्हणतात. तर मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा जो 22 खंडात्मक ग्रंथ आहे, याच्या प्रत्येक ग्रंथाला, प्रत्येक नाही तर बऱ्याचशा खंडाला त्यांनी आपली प्रस्तावना लिहिलेली आहे, लांब लांब प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि या प्रस्तावनेमधूनच त्या खंडामध्ये कोणकोणते ग्रंथ आहेत, ते कुठे कुठे सापडले याची सुद्धा माहिती मिळते. तसंच एक स्वतंत्रपणे इतिहास कशाला म्हणायचं, इतिहासाचं लेखन कसं करावं, या सगळ्या गोष्टीबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला मिळते. उदाहरणार्थ याचा जो पहिला खंड आहे, त्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये जेम्स ग्रँड डफनी हिस्ट्री ऑफ मराठास हा जो ग्रंथ लिहिला, तर त्याच्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाला त्यांनी योग्य तो न्याय दिलेला नाही, असं ते आपलं मत त्याच्यामध्ये लिहितात. त्याच्यानंतर दुसरा खंड जो आहे त्याच्यामध्ये शकावली बद्दल आपल्याला माहिती मिळते. तिसरा खंड जो आहे त्याला सुद्धा त्यांनी 97 पानाची प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि ब्रह्मेंद्र स्वामी यांचा मराठ्यांच्या इतिहासावर कसा प्रभाव होता, त्यांचं काय स्थान होतं मराठ्यांच्या इतिहासामध्ये, याच्याबद्दल ते लिहितात. त्याच्यानंतर चौथा खंड, त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्माची जी संकल्पना आहे आणि त्या महाराष्ट्र धर्माच्या संकल्पनेबद्दल महादेव गोविंद रानडे आणि राजाराम शास्त्री भागवत यांचं काय म्हणणं होतं याच्याबद्दल ते लिहितात. त्याच्यानंतर 6व्या खंडामध्ये पेशवा बाजीराव आणि त्यांचा मुलगा नानासाहेब
यांच्याबद्दल माहिती मिळते. असं वेगवेगळ्या खंडात काय काय आहे हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तेवढं तिथं विस्तृत काही मी सांगत नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला इच्छा असली तर तुम्ही वाचू शकता. हा 25 पेजेसचा हा लेख आहे. याचं मराठी ट्रान्सलेशन करणं मला फार जड गेलं. कारण इतकं मोठं गुगल ट्रान्सलेशन वरती 1-2 पेजेस होतात. इतकी पेजेस करणं मला काही शक्य नाही. तर तुम्ही डाउनलोड करून कोणी जर का ट्रान्सलेशन करत असेल तर फार चांगलं. ते मला पण मेल करा. मी ते आपल्या मराठीच्या क्लासरूम वरती टाकून देईल किंवा तुम्ही सुद्धा टाकू शकता जर का तुम्हाला टाकता येत असेल तर. हम्म. त्याच्यानंतर राधा माधव विलास चंपू याला त्यांनी इंट्रोडक्शन लिहिलं आणि महिकावतीची बखर याला त्यांनी यांचं त्याच्यामध्ये जे इंट्रोडक्शन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या बऱ्याचशा स्वतःच्या रायटिंग आहे. जसं भाषांतर या मासिकामध्ये ते आपले लेख लिहायचे. प्रभात मध्ये लेख लिहायचे. आणि हे सगळं जेव्हा त्यांनी सगळी साधनं गोळा केली, तेव्हा ती साधनं प्रकाशित करायला त्यांना बरीच अडचण आली. त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि मग काही लोक समोर येऊन त्यांना फायनान्स करायचे. पण या व्यक्तीनी हा एक अतिशय एक्सेप्शनली टॅलेंटेड व्यक्ती होता, पण आयुष्याने संपूर्ण गरिबीतच घातलं आणि शेवटी गरिबीमध्येच या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्या प्रेरणेने पुण्याला भारत इतिहास संशोधक मंडळ सुरू झालं. आणि त्यांच्याच प्रेरणेने राजवाडे इतिहास संशोधक मंडळ हे धुळेला सुरू झालं. आता या सगळ्या त्यांच्या लिखाणातून राजवाड्यांच्या इतिहासाबद्दलच्या काय संकल्पना होत्या याची चर्चा आपण थोडीशी करूया. राजवाड्यांच्या विचारावर रांकेचा प्रभाव होता. आपण प्रत्यक्षवादी इतिहास लेखन फर्स्ट सेमिस्टर मध्ये चर्चा केलेली आहे. तर त्या रांकेचं काय म्हणणं होतं की इतिहासामध्ये त्या गोष्टीच फक्त आपण लिहायच्या ज्याची सत्यता आपल्याला पडताळून पाहता येते, ज्याची साधने मिळतात. राजवाडी सुद्धा असंच सत्य साधने गोळा करणं, त्याची पडताळणी करणं, त्याची सत्यता सिद्ध करून पाहणं आणि मग ते इतिहासामध्ये लिहिणं, असं त्यांच्या लिखाणाची सर्वसाधारणतः पद्धत असायची. अ, राजनीतिक इतिहास रांकेपासून अर्थात ते 100% रांकेच्याच विचारांनी चालणार आहे ते असं मात्र नाही. रांकेच्या विचारसरणीमुळे राजनीतिक इतिहासालाच फार महत्व आलं. पण इतिहास हा सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो. मनुष्याच्या जीवनाचं सर्वांगीण अध्ययन करणं म्हणजे इतिहास आहे, अशी त्यांची ब्रॉड संकल्पना होती. तसंच त्यांच्या संकल्पनेमध्ये इतिहासकारांनी द स्पिरिट ऑफ एज, तो युग धर्म ते म्हणतात, तत्कालीन कालखंडाची जी विचारसरणी असते जी मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करते त्याला स्पिरिट ऑफ एज म्हटलं जातं. उदाहरणार्थ मराठ्यांच्या इतिहासाबद्दल ते सांगतात की 16व्या ते 18व्या शताब्दापर्यंत मराठ्यांच्या इतिहासाला सगळ्यात जास्त प्रमाणात प्रभावित करणारी संकल्पना जर का कोणती होती तर ती होती महाराष्ट्र धर्माची. आणि या महाराष्ट्र धर्माच्या संकल्पनेनेच मराठी एकत्र आले. त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं आणि मग स्वराज्य निर्माण केलं. आणि या महाराष्ट्र धर्माच्या संकल्पनेवरती सुद्धा नंतर विस्तृत विवरण देतात की त्याच्यामध्ये हिंदू धर्माची रक्षा करणं ही एक महत्वाची संकल्पना निश्चितच होती. आणि म्हणूनच ते म्हणतात की आपण बघतो की पेशव्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा उत्तरेची जी मथुरा काशी ही जी तीर्थक्षेत्रे आहे ती मुस्लिम शासकाच्या हातातून आपल्या हातामध्ये आली पाहिजे, यासाठी ते नेहमी प्रयत्न करताना दिसतात. तर ही एक प्रेरणा हिंदू धर्माची ज्यालाच महाराष्ट्र धर्म असं असं सुद्धा म्हटलंय बऱ्याचशा संतांनी. तर ही या स्पिरिट ऑफ द एज होती. तत्कालीन विचारांना, तत्कालीन काळातील विचारांना आणि लोकांना प्रभावित करणारी ही विचारसरणी होती. तो एक युग धर्म होता असं ते आपल्या लिखाणामध्ये सांगतात. तसंच इतिहासाचे जे आयाम असतात त्याच्यापैकी आधिदैविक आणि आधिभौतिक अशी ती संकल्पना मांडतात. आधिभौतिक म्हणजे काय, जे आपल्याला दिसून येतं भौतिक सृष्टीमध्ये. युद्ध झालं, कोणी बिल्डिंग बांधली, कोणी मंदिर बांधली. पण आधी दैविक म्हणजे काय, आतमधून तुमच्या मनामध्ये तुमच्या ज्या आत्मिक प्रेरणा असतात त्याला ते आधी दैविक म्हणतात. आणि या आत्मिक प्रेरणा सुद्धा माणसाला प्रभावित करतात आणि इतिहासकारांनी दोन्ही गोष्टीचं अध्ययन करायला पाहिजे असं ते म्हणतात. 2 डायमेन्शन ऑफ हिस्ट्री, भौतिक आणि आत्मिक. त्याच्यानंतर एक प्रवर्टेड हिस्ट्रीची संकल्पना ते मांडतात. प्रवर्टेड हिस्ट्री म्हणजे काय, कोणी एक आपल्याला इतिहास लिहून काय करायचं आहे याचा विचार आधीच करून ठेवलेला आहे आणि मग ते त्या विचारसरणीला अनुसरून इतिहासाचं लेखन करतात. उदाहरणार्थ साम्राज्यवादी इतिहास लेखन, ज्यांनी की भारतीय संस्कृती ही हीन दर्जाची आहे आणि ब्रिटिशांचं शासन कसं भारतासाठी योग्य आहे हे आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. ती एक परवर्टेड हिस्ट्री होती. परवर्टेड म्हणजे काय, ज्याची मानसिक स्थिती थोडीशी रॉंग इंटेन्शन चांगला नाही, उद्देश चांगला नाही, अशा पद्धतीने त्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे. त्याला ते परवर्टेड किंवा प्रोपोगंडिस्ट हिस्ट्री असं म्हणतात.
हिस्टोरियननी इतिहास लिहिण्याच्या आधी कुठलेही प्री कन्सिव्ड नोशन त्यांच्या मनामध्ये नसावं. कुठलाही आधीपासूनच कुठला प्लान त्यांनी मनामध्ये ठेवू नये. लिमिटेड मटेरियल सोबत इतिहास लिखाणाला सुरुवात करू नये. भरपूर मटेरियल जमा करावं आणि एखाद्या कालखंडातलं समजा एक तुम्हाला इतिहास लिहायचा असला पूर्ण 16व्या शतकातला, 16व्या शतकातला एखाद्या कालखंडातलं तुम्हाला इतिहासाची साधने मिळाली नाही, तर ते तुम्ही आपल्या लिखाणामध्ये नमूद करावी की या कालखंडातली साधने नाही. इतिहासकारांनी खोटं बोलू नये किंवा ज्या गोष्टीची साधने नाही ते तिथे काहीतरी कसं तरी गॅप फीड करून फील करण्याचा प्रयत्न करू नये. मराठ्यांच्या इतिहासाला अर्थात त्यांचं योगदान फार महत्व आहे. मराठ्यांच्या सगळ्या इतिहासाचं ते वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागणी करतात. उदाहरणार्थ सामाजिक इतिहास, पॉलिटिकल इतिहास, रिलिजियस वगैरे वगैरे 11 भागामध्ये ते विभागणी करतात आणि पिरियड प्रमाणे कालखंडाप्रमाणे सुद्धा ते 8 भागात त्याची विभागणी करतात की 1646च्या पूर्वीचा जो कालखंड होता, 1646 मध्ये छत्रपती शिवाजींनी आपल्या स्वराज्याचं एक्सपेरिमेंट सुरू केलं होतं. त्याच्या पूर्वीचा जो कालखंड होता त्या कालखंड हा एक एक भाग, सुरुवातीचा भाग. त्याच्यानंतर 1646 ते छत्रपती शिवाजीच्या मृत्यूपर्यंत 1680 पर्यंतचा हा स्वातंत्र्याच्या संघर्षाचा कालखंड होता. त्यानंतर 1680 ते 1707 या कालखंडामध्ये संभाजी, राजाराम आणि मग ताराबाई यांनी औरंगजेबाविरुद्ध लढाई लढले. तर त्या कालखंडामध्ये हा जो स्वातंत्र्याचं जे युद्ध होतं ते संपत आलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग हिंदू पदशाहीची निर्मिती, मग पेशवे ब्राह्मण होते त्यांच्या हातात सत्ता गेली, असे वेगवेगळे कालखंड त्यांनी केले. हे तुमच्या समोरच आहे, याच्यामध्ये समजण्यास एक्सप्लेन करण्यासारखं काही मला वाटत नाही. इतिहासाचं अध्ययन करून आपल्याला भविष्यात कशा पद्धतीने जगाची वाटचाल होईल हे सुद्धा आपण अंदाज लावू शकतो. हे राजवाड्यांच्या उदाहरणावरून समजून येतं. इतिहासाचं जगामध्ये जे एक्सपान्शन झालेलं आहे, साम्राज्यवाद जो होता युरोपियन राष्ट्रांचा, आणि या भारतासारख्या देशामध्ये जी आत्मजागृती होत होती, जो स्वाभिमान वाढायला लागला होता, या सगळ्याचं अध्ययन करून त्यांनी बघा 1909 मध्ये सांगितलं होतं की 1950च्या आसपास ब्रिटिशांचं साम्राज्य संपुष्टात येईल. आणि आपल्याला माहित आहे 1947 मध्ये त्यांनी प्रिडिक्शन केलं, त्याच्या आसपासच ब्रिटिशांचं भारतावरचं राज्य हे संपलं. अर्थात तेव्हा राजवाडे हे जिवंत नव्हते. त्यांचं जे लिखाण करण्याची पद्धती होती, त्यांनी जे काम केलं त्याच्याबद्दल कधी कधी त्यांना क्रिटिसाइज सुद्धा करण्यात येतं. उदाहरणार्थ काही लोक म्हणतात की त्यांचं लिखाण काही खूप डीप नाही आहे, ते एक नुसते कलेक्टरच होते. म्हणजे त्यांनी काय केलं, साधने मात्र भरपूर गोळा केली, पण इतिहासाचं लेखन मात्र तितक्या विस्तृत प्रमाणे किंवा तितक्या खोलात जाऊन केलेलं नाही, असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येतो. तसंच त्यांनी एका विषयावर लक्ष फोकस केलं नाही. इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला, मग लँग्वेजचा अभ्यास केला, मग फिलॉलॉजीचा अभ्यास केला, असे खूप सारे अध्ययन ते करत गेले. पर्शियन स्क्रिप्ट त्यांना येत नव्हती, त्यामुळे पर्शियन स्क्रिप्ट इंटरप्रेट करणं त्यांना कठीण जात होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चुका झाल्या, असं सुद्धा ते ते म्हणतात. बऱ्याच ठिकाणी त्यांनी डॉक्युमेंटच्या डेट देताना, तारीखी देताना सुद्धा त्यांच्या चुका झालेल्या आहेत, असं सुद्धा ते म्हणतात. ते राष्ट्रवादी विचाराने प्रभावित होते आणि राष्ट्रवादी विचाराने प्रभावित झालेला व्यक्ती हा निष्पक्षपणे इतिहास लिहू शकत नाही, असं सुद्धा आरोप त्यांच्यावर केला गेलेला आहे. इतकं सगळं असून सुद्धा, हे आरोप असून सुद्धा जदुनाथ सरकार जे त्यांचे समकालीन होते आणि त्यांचे राजवाड्यांची जी इतिहास लिखाणाची पद्धती होती त्याच्याबद्दल काही आक्षेप जरूर होते, पण तरी सुद्धा ते म्हणतात की राजवाड्यांनी जे महत्वाचं काम केलेलं आहे, इतकं मोठं संकलन करून ठेवलेलं आहे, त्याला प्रकाशित केलेलं आहे, हे अत्यंत महत्वाचं इतिहासाप्रती त्यांचे योगदान आहे, असं राजवाड्याबद्दल जदुनाथ सरकार म्हणतात. आणि सर्वसाधारणतः बाकीचे इतिहासकार सुद्धा त्या गोष्टीला स्वीकार करतात. तर इथे राजवाड्यांबद्दल जे मला सांगायचं होतं ते सांगून झालं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता.